या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही 30 प्रश्न पाहिलेले असतील, नाही पाहिले असतील तर नक्कीच जाऊन पहा. मित्रांनो, प्रश्नांची सिरीज जबरदस्त आहे, कारण जे प्रश्न परीक्षेसाठी अतिमहत्त्वाचे आहेत तेच आपण घेतलेले आहोत. बालमानसशास्त्राचे अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण 31 पासून पुढे पाहणार आहोत. लोक सहकार्य करतील किंवा स्पर्धा करतील हे निर्धारित करणारा घटक म्हणजे काय? तर मित्रांनो, पुरस्कार रचना, परस्पर संवाद, परस्पर भाव यापैकी उत्तर कोणतं असेल? तर हे तिन्ही घटक महत्त्वाचे असतात. यापैकी सर्व हे याचं उत्तर आहे. चला, त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, मूल्य शिक्षणाचा अर्थ. तर याचं उत्तर शोधायचं आहे आपल्याला. विद्यार्थ्यास आरोग्य संपन्न करणे, विद्यार्थ्यास काम मिळवायस लावणे, सद्गुण रुजवणे, व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास. योग्य उत्तर काय असेल? तर मूल्य शिक्षणाचा अर्थ आहे व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास, हे याचं करेक्ट उत्तर आहे. आक्रमक वर्तनाचा एक प्रकार, तोंडी आक्रमकता, मित्रत्व पक्ष, विरोधी आक्रमकता. योग्य उत्तर काय असणार आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, हे दोन्ही उत्तर योग्य आहेत. तोंडी आक्रमकता आणि विरोधी आक्रमकता, आणि 4 नंबरचा पर्याय एकदम बरोबर आहे. शिक्षण मानसशास्त्रात यांचा समावेश आहे. कशाचा समावेश आहे शिक्षण मानसशास्त्रात? भावनिक, सामाजिक, संज्ञानात्मक, वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. शिकवण्याचे कौशल्य म्हणजे डॅडॅश. शिकवण्याच्या गतिविधी आणि वर्तणुकीचे एकात्मिक स्वरूप, वर्गाची आंतरराष्ट्रीय स्थळ, शिकण्यासाठी हितकारक स्थिती. आणि योग्य उत्तर वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, जर पाहता, शिकवण्याचे कौशल्य म्हणजे शिकवण्याची गतिविधी, वर्तणूक एकात्मक म्हणजे आपल्या बाबतीत शिकवतोय आपण व्यवस्थितरित्या ते पाहणं. वर्गाचे आंतरराष्ट्रीय स्तर म्हणजे एकदम लेटेस्ट स्तर, मॉडर्न शिकवणे. शिकण्यासाठी हितकारक स्थिती असली पाहिजे. आपण जे सांगतोय ते विद्यार्थ्याला पटलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी ते आत्मसात केलं पाहिजे, तरच शिक्षणाचे कौशल्य निर्माण होत असते. बक्षीस आणि शिक्षा हे मूलभूत प्रेरकशी संबंधित आहेत. वर्तणुकीवर देखरेख हे याचं योग्य उत्तर आहे. मुलामधील वर्तणुकीच्या अंतरप्रेरणेचे मूळ स्थान आहे. अनुवंशिकता हे याचं योग्य उत्तर आहे. एखाद्या व्यक्तीची कौशल्य आत्मसात करण्याची अंतर्निर्गीत क्षमता म्हणजे डॅडॅश. बुद्धिमत्ता हे याचं योग्य उत्तर आहे. एक उद्दिष्ट म्हणून मूल्यमापन डॅडॅश दर्शवते. सुज्ञता, अंदाज, गंभीर मूल्यांकन, वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जैविकरित्या प्राप्त वैशिष्ट्यपूर्ण पद्धत म्हणजे डॅडॅश. प्रवृत्ती हे याचं योग्य उत्तर आहे. साधारणपणे अंतःप्रेरणा डॅडॅशमध्ये दिसून येतात. मनुष्य आणि प्राण्यांमध्ये दिसून येतात. अचूक मूल्यांकन, अभिव्यक्ती, अंतर्निर्गहित कौशल्य संच. भावनिक बुद्धिमत्ता हे याचं करेक्ट उत्तर आहे. आपले स्वतःचे वर्तन नियोजन आणि निरीक्षण करण्याची क्षमता म्हणजे आत्मनियमन हे याचं योग्य उत्तर आहे. 5 नमुन्यातले P म्हणजे काय?
पी म्हणजे योजना, हे याचं योग्य उत्तर आहे. प्लॅन थोडक्यात. भाषेची सर्वोत्कृष्ट कल्पना आहे. कॅटलॉगच्या अनुभवाकरिता केलेले नामकरण हे याचं योग्य उत्तर आहे. एका चित्रपटात एका तरुण मुलीच्या असे लक्षात येते की हंसाच्या एक थवा ते जेथे जाईल तेथे तिच्या मागोमाग येतो, कारण त्याचा जन्म झाल्यावर त्यांनी पाहिलेली पहिली वस्तू तीच होती. हे याचे उदाहरण आहे. योग्य उत्तर काय आहे? छापणे याचं उदाहरण आहे. जीन्स आणि अनुवंशिकतेशी संबंधित जीवशास्त्राची टिंबटिंब ही एक शाखा म्हणली जाते. अनुवंशिक शास्त्र हे याचं योग्य उत्तर आहे. प्राथमिक शिक्षण यात मदत करते. नेमकं कशामध्ये प्राथमिक शिक्षण महत्त्वाचं असतं? मुलाचे सामाजिकरण, अभ्यासक्रम समजून घेणे, मुलाचे लोकशाहीकरण, वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. डॅडॅश आणि डॅडॅश हे दोन वैशिष्ट्ये जे एकरूपतेवर परिणाम करतात. विश्वसनीयता आणि आकर्षक हे एकमेकावर परिणाम करणारे घटक आहेत. शिकवताना कदाचित सर्वात मोठे समाधान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीत योगदानाची जाणीव म्हणजे सर्वात मोठं समाधान आहे. सध्याच्या वैद्यकीय, मानसिक व शैक्षणिक विषयावर अपराधात्मक विचार करण्याचा जोर दिला जातो. प्रतिबिंब याचं उत्तर आहे. प्रतिबंध हे याचं उत्तर आहे. शिकवणे म्हणजे काय? परस्पर प्रभावाची कला, शिकण्याचे मार्गदर्शन किंवा दिशा, मजबूतीकरणाच्या आकस्मिकताची सुव्यवस्था, वरीलपैकी सर्व हे याचं करेक्ट उत्तर आहे. शिकाऊ म्हणून झालेले मानसिक बदल यामुळे आपणास गोष्टी समजणे किंवा समजून घेण्यास नवीन मार्ग सापडतात. आकलनात्मक हे याचं योग्य उत्तर आहे. आपल्या आजच्या ज्ञानाच्या प्रकाशानुसार न्यूरोफिजिओलॉजी समजण्याकरिता खालील दिल्यापैकी सर्वात अचूक विधान कोणते? तर याचं अचूक विधान 4 आहे मित्रांनो. आजपर्यंत एखादी व्यक्ती शिकत असताना तिच्यात बदल घडत असतात. हे न्यूरोफिजिओलॉजिकल बदल मानसशास्त्रज्ञाला आजपर्यंत शोधता आले नाहीत. न्यूरोफिजिओलॉजिकल असं म्हटलं जातं त्याला. प्रतिगमन ही मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणा आहे. खरे किंवा खोटे सांगायचे यातलं? एकदम खरे आहे. खालीलपैकी कोणते मानवी समाजाचे मूलभूत एकक म्हणून ओळखले जाते? कुटुंब हे याचं करेक्ट उत्तर आहे. खालीलपैकी कोणती निश्चित केली जाते? बुद्धिमत्ता, लिंग, व्यक्तिमत्व, शिकणे. लिंग निश्चित केले जाते. मुलाच्या आसपासच्या पर्यावरणाचे ज्ञान डॅडॅशसाठी मदत करते. समाजीकरण प्रक्रियेचा अंदाज घेणे, भविष्यातील शक्यताचे विश्लेषण करण्यासाठी मदत करते. पर्यावरणाची आरोग्यदायी योजना तयार करणे. वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. ज्ञान व कौशल्य आत्मसात करून ती लागू करण्याच्या क्षमतेस असे म्हणतात.
बुद्धिमत्ता असे म्हटलं जातं. शिकवण डॅडॅशद्वारे देता येऊ शकते. तर ब्रेन वॉशिंग, मत बदलण्यासाठी प्रभाव टाकणे, एखाद्याच्या विचारधारेमध्ये संपूर्ण बदल करणे, एखाद्याच्या विश्वासामध्ये संपूर्ण बदल करणे, वरीलपैकी सर्व याचं करेक्ट उत्तर आहे. तर मित्रांनो, प्रश्न कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. प्रश्न जबरदस्त टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. तुम्हाला प्रश्न आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, ऑनलाईन कोर्स आपला उपलब्ध आहे. रिझल्टची 100% हमी असेल. TET, महा-TET पेपर 1 असेल, महा-TET पेपर 2 दोन्हीची तयारी आपल्याला करता येणार आहे एकाच क्लासमधून. तुम्हाला जर याचा संपर्क क्रमांक हवा असेल तर माझा संपर्क क्रमांक आहे 9665484048. आवश्यक वाटत असतील क्लास, नक्कीच मला व्हॉट्सअपवर विचारू शकता. क्लासचा टाईम टेबल व फीजचं स्ट्रक्चर. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.